मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वरला। तर काल रात्री म्हणजे आपण मनसरमध्ये मुक्कामी होतो। देवेंद्र माझा मित्र होता, त्याकडे मुक्कामी होतो। तर तिथनं मी सकाळी निघालो। तिथनं नाश्ता वगैरे त्यांनी सकाळी उठून त्याच्या वहिनीने मम्मीने नाश्ता आणि दुपारचा डबा वगैरे दिलाय। तर आता मी पुणे नाशिक हायवेने आलोय, जवळपास 50 किलोमीटर आलोय। तर पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो होतो। तर आज आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचंय। तर वेदरचं काय कळलं नाही काही कडं 10 किलोमीटर असं भुरभुर पाऊस येतोय, काही ठिकाणी 10 किलोमीटर डायरेक्ट ऊनच पडतंय, असं होतंय। आणि चला आता 9 वाजलेत, उशीरच झालाय तसा। चला जाऊया, तुम्हाला दाखवतो हायवेचा नजारा थोडा। मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय बरोबर इतका मोठा डोंगर डायरेक्ट कापलाय, मधनच रोड केलाय। हे असं एका जागेवर नाहीये, 3 जागेवर आहे। इकडच्या साईडला पण आहे। आता मी पुणे नाशिक हायवेला आहे, दिवस दुसरा आहे आपला। आणि आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला। तर त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगासाठी चाललेलो आहे आपण। तर आता मी पुणे नाशिक हायवेवर आहे आणि संगमनेरच्या अलीकडं असा जबरदस्त घाट म्हणजे डोंगर करून केलंय ना, तुम्हाला दाखवतो मी। पुणे नाशिक हायवे नाशिककडे चाललो होतो मी। त्र्यंबकेश्वर इथनं अजून 100 किलोमीटर आहे मला। तर थांबलो होतो एक स्टॉपसाठी। तर इथं एक अतिशय सुंदर मंदिर दिसलंय, भक्ती शक्ती मंदिर। हे मला ते देवेंद्र होता ना, त्याच्या मोठ्या भावाने सजेस्ट केलं होतं की म्हणलं इथं जाऊन ये तू, भारी मंदिर आहे। तर चला आज जाऊन पाहूया कसं आहे। अतिशय सुंदर असं मंदिर आहे, तर चला जाऊयात। मित्रांनो, हे दत्त मंदिर आहे, गुरुदत्त महाराज। मित्रांनो, अतिशय सुंदर असं मंदिर होतं। त्यात मेन म्हणजे दत्त मंदिर होतं, अजून महादेवाचं एक मंदिर होतं आणि पांडुरंग विठ्ठल रुक्माईचं एक मंदिर होतं। तर खूप भारी वाटलं आणि आता नवीनच झालेलं दिसतंय, खूप छान आहे। मित्रांनो, तर आपण आताच भक्ती शक्ती मंदिर होतं ना, त्याचं दर्शन करून आलेलं आहे। तर चला निघूया, आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचंय। आता किती वाजतील काय माहिती, 2 वाजतील मे बी। मित्रांनो, आता थांबलो होतो मी, आता 11:30 वाजलेत। जरा थांबलो होतो। 120 किलोमीटर झाले, 130 किलोमीटर झाले आजच्या रनी। आणि जरा कंटाळा आला होता म्हणून थांबलो होतो। इथनं आता नाशिक 35 किलोमीटर राहिले आणि नाशिक पासून अजून 35 किलोमीटर त्र्यंबकेश्वर आहे। असं टोटल 70 किलोमीटर आहे। आणि किती दाखवतंय गुगल मॅप टाइम, 2 तास म्हणजे 1 वाजायच्या आसपास, 1 ते 1.5 वाजायच्या आसपास पोहोचला असं दाखवतंय। तर चला जाऊया। इथनं लय ऊन पडलंय, आता हे काढून ठेवा वाटते, पण पाहूया अजून थोडं पुढे गेल्यावर जर पाऊस नाही आला तर हे काढून ठेवतो। तर मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्र्यंबकेश्वरला जाणार आहे, ते तुम्हाला पुढे गेल्यावर पाहिलंच भेटेल। अगोदर नाशिकला जाणार आहे आपण। मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग, भारतातील 4 धाम, उत्तराखंडमधील 4 धाम, नेपाळ आणि आपल्या भारताच्या पूर्व दिशेतील सर्व राज्य म्हणजे ऑल इंडिया टूर करत आहे। तर मी नाशिक सिटी जवळ आलोय। तर माले सर हे आपल्याला भेटले, म्हणजे मी गाडी जात होतो तर त्यांनी माझ्या गाडीवरचं हे बोर्ड वाचला आणि ते थांबले। तर त्यांनी आपल्याला प्रवासासाठी 1000 रुपये मदत केलेली आहे। तर थँक्यू सर, आभारी आहे तुमचे। धन्यवाद। मित्रांनो, आपण आता नाशिकच्या जवळ आहे। तर मला एका गाडीने थांबवलं स्कॉर्पिओने। धनराज माले माझे आमदार हे साहेब भेटले होते, यांनी मला मदत केली, 1000 रुपये मदत केली आणि शुभेच्छा दिल्या, त्यांचे धन्यवाद। मित्रांनो, फायनली आता जेवायला थांबलोय। त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे 20 किलोमीटर थांबलोय। तिथं ऑलरेडी माझ्याकडे डबा आहे, चपाती, भाजी आणि चटणी, शेंगदाणे चटणी असं देवेंद्रच्या कडनं दिलेलं आहे मला, देवेंद्रच्या मम्मीने वहिनीने बनवून। तर ते खाणार आहे आणि जाणार आहे। मेन म्हणजे मी स्लो झालो कारण माझा मित्र सागर जगताप म्हणून आहे। तर त्यांनी मला फोन केला की म्हणे तू आज जाऊ नको कुठं, माझ्या इथं थांब मुक्कामाला। सागर तो नाशिकचा आहे। तर मग आता मी किती वाजता, 2 वाजता जाईल त्र्यंबकेश्वरला, 4 वाजेपर्यंत होईल माझं दर्शन। मग मी सागरकडे जाणार आहे। तर चला मित्रांनो, जाऊया आपण। जेवण केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला जाणार आहे। हॅलो मित्रांनो, तर आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा। तर ह्या यात्रेसाठी ही छोटी मुलं आहेत, त्यांनी माझी गाडी पाहिली आणि मी थांबलो होतो इथं डबा खाण्यासाठी।
तर यांनी गाडी पाहिली, लय वेळ विचार केला आणि यांनी 50 रुपये मदत केली आपल्याला. तर मदत ही मदत असती, छोटी बारकी काही नसती. ही बारकी मुलं आहेत पण त्यांना पाठी वाचून मदत करावीशी वाटली, हीच खूप मोठे. तर धन्यवाद या सगळ्यांचं. काय बोलायचंय का तुम्हाला? मित्रांनो, तर फायनली त्र्यंबकेश्वर इथं पोचलोय. ते या साईडनी इकडं दिसतंय उत्तर द्वार आणि इथं गाडी लावली आपली पार्किंगला. आणि इथं बॅगचाच इश्यू आहे. बॅग आता पार्किंगमध्ये ठेवून नाही जाता येत. बॅग घेऊन आता लॉकरमध्ये टाकायला लागतात. तर चला जाऊया. मित्रांनो, ही पाहू शकता, ही उत्तर द्वार आहे. मग इथनं जाऊन नाही, लाईनला इकडं इकडच्या साईडने जायला लागतंय. त्या साईडला इकडून जायचंय लाईनला, तिथंच लॉकरमध्ये बॅग ठेवायची. बॅग ठेवली इथं या मित्रापाशी. चला मित्रांनो, फायनली आपल्या ट्रिपमधल्या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाला आलोय, त्र्यंबकेश्वरला. इथं बॅग ठेवायचंच लफड आहे लय. तिथनं गाडीपासून पार्किंगपासून बॅग घेऊन ये ना. ती बॅग ठेवली 20 रुपये देऊन, तिथंच बूट वगैरे ठेवल्यात. आता मंदिरात निघालोय. चला. खूप मोठा कॉरिडॉर आहे पण आता काही गर्दी नाहीये. चल. एवढा मोठा कॉरिडॉर आहे, इतकी गर्दी असल्यावर सगळं फुल भरलेलं असतंय. आता मोकळंच आहे, त्यामुळे तर मी श्रावण संपल्यावर यात्रा चालू केली होती. तर चला जाऊया दर्शन घ्यायला पुढं. अर्धा तास लागेल दर्शन घ्यायला एवढ्या लाईन मध्ये. मित्रांनो, आता आपण फायनली त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला हे मित्र भेटलेले आहेत. तुम्ही कुठला आहे मित्रांनो? सापगाव. इथंच येतं का? 3 किलोमीटर आहे. मित्रांनी चांगले फोटो काढलेत माझे, तर त्यांना भेटून भारी वाटलं. आणि हे आपले बिग बॉस पाहतात, सूरज चव्हाणला सपोर्ट करतात बारामतीतला. भरपूर लोक मला विचारतात बारामतीचं म्हणजे सूरज चव्हाणला ओळखता काय तुम्ही? तर आमच्या इथलाच सूरज चव्हाण आहे. तर तुम्ही पण पाहत असाल बिग बॉस, तर त्याला वोटिंग करत जा जर तो नॉमिनेट झाला तर. चला मित्रांनो, अतिशय सुंदर असं मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे आणि एकदम भारी. इतकं भारी वाटतंय ना इथं येऊन. आणि खूप मोठा परिसर आहे, खूप लोक फोटो काढतात इथं. हे नाही वे, ह्या मंदिराच्या परिसराचा सभा मंडप नाही, सभा मंडप पलीकडे आहे. तिथं खूप मोठा सभा मंडप आहे आणि तिथं लाईन लागते असं आहे. आणि खूप भारी मंदिर आहे. किती सालचं आहे ते सर्च करायला लागेल मला, पण भारी वाटलं इकडे येऊन. मित्रांनो, फायनली त्र्यंबकेश्वरचे दर्शन झालेले आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकताय. गर्दी पण ठीकठाक होती, एवढी काही कमी नव्हती. जवळपास 1.5 तास लाईनला थांबायला लागलं, त्यावेळेस दर्शनाला झालं. दर्शन पण ठीक चांगलंच झालं, एवढं काही ढकलाढकली करत नव्हती. पण भीमाशंकरमध्ये ओकेमध्ये होतं, कारण तिथं काय किती वेळ थांबत होतं. आपण पार डोकं टेकवायचं म्हणलं तरी टेकवू शकत होतो, इथं लगेच ढकलत होती. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतोच मंदिर कसं आहे. आणि आजचा मुक्काम मी माझा मित्र सागर जगताप ह्याच्या इथं करणार आहे. तर चला जाऊया आता. असं मंदिर आहे आणि खूप लोक इथं फोटो शूट करण्यासाठी येत आहेत आणि एकदम भारी असं वातावरण आहे. मित्रांनो, आज आपण त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं आणि आज माझा मित्र सागर यांनी मला आज त्याच्या घरी राहायला बोलवलं होतं. तर त्याच्या इथं राहायला आलोय. तर त्यांच्या तिथं उद्या गणपती बसणार आहे, यासाठी मंडळाचा गणपती बसवायसाठी सगळे त्याचे मित्र जमलेत आणि खूप सारे मित्र जमलेत. काय म्हणायचे मित्रांनो तुम्हाला? मला बोला बोला, कोण बोलतंय? राहुल. नाही, तुमच्या 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्यासारखे तुम्हाला नवीन नवीन मित्र मिळत राहू हीच सदिच्छा. धन्यवाद. चला मित्रांनो, बाय बाय.